पुंडलिक हृदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकेकाक्षरं पुषा महापातकनाशनम्। भगवान श्री शिवशंकर ज्या नामाचा नेहमी जप करतात ते नाम म्हणजे राम। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्द्यं भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अच्छा, या कथेच्या भागामध्ये भगवान श्री शिवशंकर यांना नैवेद्य आणि बिल्वपत्र आपण पूजा करत असताना कसे व्हायला पाहिजे याबाबत आज आपण या ठिकाणी त्या भागावर प्रकाश टाकणार असून शुद्धी ऋषी मुनींना सांगतात हे मुनिवर, आम्ही पूर्वी ऐकलेले आहे की शिव नैवेद्य
खाणे योग्य नाही, म्हणून हे सुजी आमास बिल्वपत्र आणि शिव नैवेद्य या बाबतीत माहिती कळवावी, माहिती सांगावी अशी विनंती सर्व ऋषी मुनिवरांनी श्री सूत मुनी यांना केल्यानंतर ऋषी मुनी यांना श्री ऋषी हे सांगतात, हे मुनियो, तुम्ही सर्वजण शिवभक्त आहात, पूर्ण तन्मन धनाने सावधान होऊन मी जे तुम्हाला सांगत आहे ते एकदम आदराने तुम्ही ऐकाल अशी मला अपेक्षा आहे. तेव्हा सूत मुनी सांगतात, जो कोणी शिवभक्त एकदम शुद्ध आणि सत्यव्रती दृढ निश्चयवाला असला पाहिजे, जो कोणी शिवालयामध्ये गेल्यानंतर फक्त शिव नैवेद्य किंवा ज्या ठिकाणी प्रसाद भांडार चालू असेल आणि पूजा संपल्यानंतर त्या नैवेद्याला पाहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या समूळ पापाचं उच्चाटन होऊन जाऊन त्या व्यक्तीचे सर्व पापे समूळ नष्ट होतात. जो कोणी शिव नैवेद्य भगवान श्री शिवशंकर यांना अर्पण केलेला नैवेद्य खाईल, त्या व्यास मुनी सांगतात, जे आपल्या भाषेमध्ये संख्याशास्त्र सांगितलेलं आहे, एकम दहम शतम सहस्र दसहस्र लक्ष दशलक्ष कोटी अरब असे अरब यज्ञ जरी केले त्या एवढे पुण्य फक्त शिव नैवेद्य आपण भक्षण केला त्याचे पुण्य अरब यज्ञ केले एवढे आपणाला मिळते आणि भगवान श्री शिवशंकर यांची शिव सायुज्य प्राप्ती होते. जो कोणी भगवान श्री शिवशंकर यांचा नैवेद्याचा प्रसार करेल, भक्षण करेल, खाईल, त्या व्यक्तीचे पूर्ण घर पवित्र होते आणि त्या घरामुळे इतर असणारे घर सुद्धा पवित्र होतात. जो कोणी भगवान श्री शिवशंकर
यांचा नैवेद्य प्राप्त झाल्यानंतर आनंदाने भगवान श्री शिवशंकर यांचे ओम नमः शिवाय किंवा ओंकार ओम किंवा ओम नमो भगवते रुद्राय नमः किंवा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् असे नाम स्मरण करून त्या नैवेद्याचे सेवन करेल. त्या एवढा पुण्यवान महात्मा कोणीही असणार नाही असे श्री सूत मुनी प्रयागराज तीर्थक्षेत्रावर जमलेल्या सर्व ऋषी मुनींना सांगत असून जो कोणी अधम व्यक्ती शिव नैवेद्य शिवप्रसाद यांचे सेवन करण्याची खाण्याची इच्छा करणार नाही या एवढा अधम कोणी असणार नाही अशी सुजी ऋषीमुनींना सांगत असून जो कोणी ब्रह्महत्यारा जरी असेल तरी पण तो शिव नैवेद्य प्राशन केल्यानंतर खाल्ल्यानंतर पवित्र होऊन जातो. परंतु त्यामध्ये एक सूत मुनींनी असं सांगितलेलं आहे, आपण नैवेद्य कोण्या ठिकाणी तयार झालेला तो ते ठिकाण पवित्र आहे का किंवा नाही. पवित्र ठिकाणीच पूजा अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य भक्षण करावाच पाहिजे. अन्य इतर ठिकाणी नैवेद्य भक्षण करणे योग्य नाही असे सांगून सूत मुनी ऋषींना सांगतात, हे मुनीश्वरो, भगवान श्री शिवशंकर यांच्या लिंगावर बिल्वपत्र अर्पण करणं वाहन हे तर एकदम पुण्यमय आहेच. परंतु जो कोणी भगवान श्री शिवशंकर यांच्या लिंगाला स्पर्श करून त्यांचे दर्शन घेईल तो एकदम पवित्र होईल. असे सूतमुनींनी सांगून जे बिल्वपत्र आपलं जे महादेवाचं झाड चरणी आपण जे बिल्वपत्र वाहतो ते सूतमुनी सांगतात, ते मुनीश्वरांनो, बिल्वपत्र म्हणजे भेलाचे झाड. जे भेलाचे झाड आहे ते भगवान श्री शिवशंकर यांच्या तत्स्वरूप म्हणजे सारखेच बाबा भोलेनाथ यांच्या सारखेच बेलाच्या झाडाला पण महत्व आहे. बिल्वपत्र म्हणजे शिवस्वरूप आहे. या बिल्वपत्राची
सर्व देवी देवतांनी स्तुती केली असून त्यांचे सांगणे असे आहे की या पृथ्वी तलावर या संसारामध्ये जेवढे काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत, सर्व तीर्थक्षेत्र बेलाच्या झाडाखाली राहतात, निवास करतात. कारण बेलाच्या झाडाच्या खाली लिंगरूपी महादेव स्वतः राहतात. जो कोणी पुण्यवान व्यक्ती बेलाच्या झाडाखाली मुळांना पाणी देईल, तो निश्चित शिवपदाला 100% कैलासवासी बाबा बंकर, बाबा भोलेनाथ, भगवान श्री शिवशंकर यांच्या पवित्र धामात अंतिम समय नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी बिल्वपत्र म्हणजे बेलाच्या झाडाला नित्यनेमाने पाणी टाकतो, जो कोणी पुण्यवान महात्मा नित्य नियमितपणे बेलाच्या झाडाच्या मुळांना रोज पाणी घालतो, सूतमुनी सांगतात तो पुण्यवान महात्मा या संसारातील या पृथ्वी तलावरील सर्व तीर्थ जे की ज्यामध्ये आपण स्नान केल्याच्या नंतर गंगा, यमुना, सरस्वती किंवा इतर नद्या जे पवित्र नद्या आहेत अशा ठिकाणी, पवित्र तीर्थाच्या ठिकाणी आपण स्नान करतो आणि पवित्र होतो. त्यापेक्षा जास्त पुण्य आपण त्या तीर्थक्षेत्रामध्ये केल्याचं केवळ एका बेलाच्या झाडाला पाणी घातल्यामुळे आपल्याला त्याचे पुण्य मिळते आणि ते या पृथ्वी तलावर पवित्र आहे असे सूतमुनी सांगत असून जो कोणी मनुष्य बेलाच्या झाडाला मुळापाशी जाऊन, बेलाच्या झाडाच्या मुळापाशी जाऊन गंध, पुष्प आणि फुलांनी गंध लावून, फुले वाहून पूजा करतो, तो शिवलोकाला प्राप्त होतो. त्याच्या जीवनामध्ये पुत्र संतती, सुख समृद्धी, वृद्धी प्राप्त होते. जो कोणी एकदम आदराने, प्रेमाने बेलाच्या झाडाच्या वृक्षाची पूजा करून बेलाचे पत्ते तोडून
पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. जो कोणी परमात्मा, जो कोणी व्यक्ती आदराने एकदम परम प्रेमाने बिल्व वृक्षाची, बेलाच्या झाडाची, मुळांची पूजा करून एखाद्या शिवभक्तांना भक्तिपूर्वक जेवण खाऊ घालील, त्याचे पुण्यफल 1 करोड गुणा जास्त होईल. आपल्याला फक्त एक शिवभक्त, एक ज्ञानी, एक भगवान श्री हरिशंकर याचा चेला शिष्य बाबा भोलेनाथ यांची भक्तिभावाने पूजा करणारा, या शतायोग्य यथोपचार पूजन करून जेवून खाऊ घालील, त्याला 1 करोड गुणा फल. पहा, विचार करा. एवढं महत्व भगवान श्री शिवशंकर यांच्या बरोबरच बेलाच्या झाडाला पण असून जो कोणी पूजा अर्चा करत असताना बेलाच्या झाडाच्या मुळाखाली दूध, तूप, यांच्या बरोबर कोणीही शिवभक्तांना अन्न वगैरे देतो, तो कोणीही माणूस दरिद्री राहणार नाही. किती सोप्यातली सोपी प्रक्रिया श्री सूत मुनींनी प्रयागराज तीर्थक्षेत्रावर जमलेल्या मुनिवरांना सांगितली आहे. आनंदाने आपणाला फक्त बेलाच्या झाडाच्या खाली मुळाजवळ बसून दूध, तूप आणि अन्न, जे कोणी आपल्याला म्हणजे आपल्या थोडक्यात भाषेमध्ये शिदाचे जेवणासाठी लागणारी कोण्या शिवभक्तांना देईल, तो कधीही दारिद्र्य होणार नाही, असे सूतमुनी सांगत असून हे मुनी सर्व बेलाच्या झाडाखाली या प्रकारे पूजा, प्रवृत्ती आणि निवृत्ती दोघांसाठीही दान धर्म करण्यासाठी एकदम उत्तम ठिकाण असून या ठिकाणी आपण नक्कीच अशा प्रकारे दान धर्म केल्याने आपले नक्कीच कल्याण होईल, यात काही शंका नाही, असे सुजी ऋषीमुनींना सांगत असून सर्व ऋषीमुनी सूतमुनींना नमस्कार करून सांगतात, हे परमप्रिय आदरणीय सूतजी महाराज, आपल्याला आमचा नमस्कार असो.
हे मुनिवर, आपण आम्हास शिवनामाचा महिमा सांगा. त्यावर सुज्जी सांगतात, हे ऋषी हो, आपण फार उत्तम प्रश्न विचारलेला आहे. आपण धन्य आहात, पवित्र आहात, कुळाचे भूषण आहात. कारण ज्यांना भगवान श्री शिवशंकर यांच्या विषयी इतकी आवड आहे, ज्या लोकांना भगवान श्री शिवशंकर अत्यंत प्रिय असतात, ते व्यक्ती साक्षात शिवच आहेत, धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचं शरीर एकदम सफल आहे. जे कोणी भगवान श्री शिवशंकर यांची उपासना करतात, भक्ती करतात, मनोभावे पूजा करतात, त्यांनी आपल्या कुळाचा उद्धार केलेला आहे. त्यांचे मुख एकदम पवित्र आहे. त्यांचे हात सदा सर्वदा भगवान श्री शिवशंकर यांच्या चरणी नतमस्तक होतात, नमस्कार करतात आणि मुखाने बाबा भोलेनाथ यांचे नाम स्मरण करतात. प्रणव पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. पुंडलीक ब्रदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.